काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये अमोल दलवी आहेत आणि आपण पाहिलं तर शरद आलके डीपमध्ये आहेत. एसटी रक्षक नानू सुद्धार आहेत. आपण पाहिलं तर मिड ऑफला अतुल भोईर आहेत. एक्स्ट्रा कव्हरवर आपण पाहिलं तर राहुल आलके आहेत. तर आपण पाहिलं पॉईंटच्या रिजनमध्ये गुरुनाथ भोईर आहेत. गलीमध्ये रामचंद्र भोईर आहेत आणि फर्स्ट लीपमध्ये जे क्षेत्ररक्षक आहे ते अतुल नरेश वारगड आहेत. आपण पाहिलं तर मिडॉनला भगवान भोईर आहेत. स्क्वेअर लेगला जयवंत कोळेकर आपलं क्षेत्ररक्षण करताना पाहतात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत्या तिथे मात्र हा चेंडू पॉइंटच्या आतमधून चांगला खेळलेत क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. राहुल हालकेच्या माध्यमातून एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सहज पूर्ण करतायत. पहिला चेंडू ऑफसाईडच्या बाहेर होता. चांगलं क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून चांगलं रिले क्षेत्ररक्षण सुधीर गगेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. शुभेच्छा आलेल्या आहेत सर्व 40 प्लसच्या सर्व 17 गाव संघांना शुभेच्छा आलेल्या. सुधाबाई पिसे तसेच सचिन दादा पाटील इताडे यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद. तुलसीदासजी गगे साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम तुलसीदासजी गगे. डीप मधलं प्रोडक्शन थोडंसं चेंज केलंय. भगवानजी भोईर आता मागे गेलेत, डीपमध्ये गेलेत आणि आता स्वीपर कव्हरला आलेत शरद आलके. इथे मात्र हा चेंडू अजून एक चांगला फटका. जयवंत कोलेकर आहेत. डीप मधलं प्रोटेक्शन एकदा पूर्ण. एका धावेवर समाधान. काय क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षकाचा नजारा इथे आपल्याला जयवंत कोलेकर द्वारा पाहायला मिळतोय. अप्रतिम. डीप स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करतायत. आपण पाहिलं फलंदाज चेंडू पडल्यानंतर थोडंसं उजव्या इष्टीच्या बाहेर शफल झाले होते. तिकडनं शॉर्ट आर्म पुल करायचं होतं. मॅचच्या पट्ट्यामध्ये आला नाही पण एकदा रोखू शकले नाही. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू थोडीशी गती कमी केली होती. फ्लायडेट चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता. एष्टी रक्षक नानू सुतार कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. चांगली गोलंदाजी चांगलं एष्टी रक्षण आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते नानू सुतार यांच्या माध्यमातून. नाना शेट गोंधली पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र अजून एक चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू पंचांनी दंडित केलंय. अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसवले. 4 या आकड्यामध्ये धाव संख्या पाहायला मिळते. नाना शेट गोंधली पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र डीप मध्ये गेलून काढलेत क्षेत्ररक्षक भगवान भोईर आहेत तिकडे. लेग साईड मध्ये मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 6 वर पोहोचते. पहिलं षटक मार्गस्थ मोठे फटके मारण्यामध्ये अपयश आले आतापर्यंत चौदरपाडा संघाला. पण मात्र चांगली गोलंदाजी फ्लायटेड चेंडू आहेत. गोलंदाजी चेंडू टाकल्यानंतर जर आपण पाहिलं तर गती थोडी कमी करतायत नाना शेट गोंधली. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. काय चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलन घेतला. निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. ही संघटना जे कार्य करते ते वाखणण्याजोगी आहे. ते नेहमीच मी म्हणत असतो. इथे मात्र हा चेंडू खेळून काढले. भगवान भोईर साहेब आहे डीप मध्ये. प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेने
धावसंख्या धावपालकावर 8. चला कासले संघ लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला बरेच सामने आज खेळवायचे आहेत. कासले संघाला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या कृपा करून. भगवानजी भोईर आणि गुरुनाथ भोईर थोडंसं वॉर्मअप करतायत, बॉडी फ्री करतायत. गुरुनाथ डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजले जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये जयवंत कोलेकर डीपमध्ये गेले, जे स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. आता इथे मात्र गोलंदाजी मार्ग गुरुनाथ येत आहेत, ज्यांनी या स्पर्धेमधली एकमेव विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. तेच गोलंदाज गुरुनाथ भोईर येत आहेत. गोलंदाजी मार्कवर लॉंग ऑफला नानाशेठ गोंदली, लॉंग ऑनला भगवानजी भोईर. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत शरदजी हलके. डीपमध्ये पाहिलं स्वीपर कव्हरमध्ये सुधीर गगे आहेत आणि डीप पॉईंटमध्ये राहुल हलके. इथे मात्र हा चेंडू अपील होते, पंचांनी अबुल पेटाळून लावली, एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, शरीरावर आदळला जरूर, पण मात्र धोका नव्हता, कारण तो उजव्या एष्टीवर शफल केलं होतं फलंदाजाने आणि त्याहून अधिक उजव्या एष्टीच्या रौखाचा चेंडू हाताळला होता गुरुनाथने. चांगली गोलंदाजी गुरुनाथच्या माध्यमातून. फलंदाजीसाठी आता येते स्ट्राईकला प्रल्हाद. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, भगवानजी भोईर आहेत, एक धाव पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न होईल का नाही? चांगलं क्षेत्ररक्षण एकेरी दुहेरीवर भर चौदरपाडा संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 10. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या नानाशेठ गोंदली यांनी. इथे मात्र 2 चेंडूवर 2 धावा. इथे मात्र हा चेंडू अपील पुन्हा करतायत, पण मात्र पंच सांगतायत की लेगबाईची धाव जरूर असेल, पण मात्र यष्ट्यांचा आणि चेंडूचा कुठेच संबंध नाही आहे. आणि अजून एक धाव फलकावर धावसंख्या 11 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू 3 धावा जमा करण्यामध्ये यश आले. दडपणामध्ये आहेत फलंदाज विनोद आणि प्रल्हाद. गुरुनाथ सज्ज होत आहेत. अजून इथे मात्र इथे तडाखा, भगवान भोईर आहे तिकडे. चांगलं स्टॉप, मात्र झेल सुटली आहे, त्याची खंत आहे. चेंडू पडल्यानंतर कॅपवर आदळला, कॅप खाली कोसळली, पण मात्र 2 धावा रोखू शकत नाही. चार चेंडू झालेले आहेत. चांगले चेंडू हाताळतात गुरुनाथ भोईर. इथे मात्र हा चेंडू काय चेंडू हाताळलेत, निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक नानू सुतार यांच्या हातामध्ये विसावलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धाव फलकावर 13 या आकड्यामध्ये पाहायला मिळालाय. 5 चेंडू झालेले आहेत या षटकामध्ये. इथे मात्र अजून एक निर्धाव आणि 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती चौदरपाडा संघाची 13. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात गुरुनाथने. आणि काय गोलंदाजी आतापर्यंत आमस्फोट कासनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाण्याची व्यवस्था चौदरपाडा संघाच्या बॅट्समनसाठी करतायत. पाणी नाही तर पुन्हा गेम प्लॅनिंग असते. जो 12वा खेळाडू आहे तो एक कर्णधाराचा संदेश घेऊन जात असतो की आता आपल्याला अटॅकिंग करायचंय, डिफेन्सिव्ह राहायचंय. धावसंख्या 13. गोलंदाजी मार्गवर आता गोलंदाज येतोय अमोल दळवी. अमोल त्यांचं ह्या वर्षीच पदार्पण झालेलं आहे खऱ्या अर्थानं. हे आपल्या 40+ संघटनेमध्ये
हे कोणला पाहिजे? अमोल दलवीचा हा चेंडू अपील होते. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे नरेश वारगडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण गलीच्या रिझन मध्ये नरेश वारगडे यांच्या माध्यमातून चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण. नरेश वारगडे एक सिनियर खेळाडू आहेत या संघामध्ये. नानाशेठ गोंदली, नानू सुतार, भगवानजी भोईर यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून ही सिनियर खेळाडू नरेश वारगडेजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अमोल पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू आणि फलंदाज बाद होत आहेत. अपील गेली होती, लाऊड अपील, आणि अपील पंचांनी उचलून ठेवली आहे. निर्धाव एक फलंदाज बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी अमोल दलवीच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. त्याला साथ मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये नरेश वारगडे या फिल्डरची. थर्ड अंपायर चेक करतायत. थर्ड अंपायर दिले पंचांनी. सांगितलं मी आउट आहे, पण आमचे प्लेयर सांगतो आउट नाही. पहिलीच आहे ठीक आहे. लेग बाईज आहे. पंचांची आमच्या तीक्ष्ण नजर आहे. लेग बाईज आहे, अर्थातच एक डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल आहे आणि एक चांगला चेंडू अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक तडाखा. चेंडू हवेमध्ये. भगवान भोईर आहेत, पोचतील का? पोचलेत. मात्र चेंडू 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? 3 धावा आणि फलंदाज बाद. भगवानजी भोईर साहेब यांनी प्रयत्न जरूर केले होते. 1 शॉट म्हणजे अर्थातच 2च धावा. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या होती ती 16. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 1 शॉट अर्थातच 2 धावा. फलंदाजीसाठी फलंदाज आता पोहोचतायत मनोज साठीच कधीतरी विकेट सॅक्रिफाईस केले असं म्हणायला हरकत नाही.
चला वेल कमी खर्च करा अमरस्पोर्ट कास्ते संघ कृपा करून. भगवानजी भोईर साहेब यांच्या हाताला चेंडू स्पर्श करतायत मात्र गॅदर करता येत नाही. गोलंदाज अमोल इथे मात्र चेंडू काय गती होती, गतीवर स्वार झालाय अमोल दलवी. निर्धाव चेंडूची सांगता काय गोलंदाजी आज अमरस्पोर्ट कास्ते संघाच्या तिन्ही गोलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळाले. नानाशेठ गोंदली यांनी 8 धावा खर्च केले, सर्कल ओव्हर 8 धावा, त्यानंतर गुरुनाथ याने 5 धावा खर्च केले. आता इथे अमोल या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवतोय. इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. शरद आहेत, 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? येस झालाय 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली, 18 या आकड्यामध्ये पोहोचते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमोलच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. 18 धावा धावफलकावर पीसे संघाचं आगमन झालंय. वेलकम पीसे संघ. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये अमोल घेईल का? हा झेल कुठून कुठपर्यंत पोहोचलाय पहा अमोल. ही चपलाई दाखवावी लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. 2 धावा, धावसंख्या 20 या आकड्यामध्ये पोहोचली आहे. 3 षटकं समाप्त झालेत, 20 धावा आणि पिसे संघाने विजय संपादन करून टॉप 4 मध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. अर्थातच एक ट्रॉफीवर नाव कोरलंय पिसे संघाने. अभिनंदन अभिनंदन पिसे संघ, अभिनंदन अभिनंदन निंबवली संघ. 2 संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय आणि पिसे संघासाठी शुभेच्छा आल्यात. सुधाकर पाटील अर्थात सुधाबाई यांच्याकडनं या पिसे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुधाबाई. चौथं षटक घेऊन आलंय. महत्वाचा निर्णायक षटक राहुल हलके घेऊन येत आहेत. टीमचे युवा गोलंदाज आहेत आणि काय गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये राहुल हलके यांनी. आणि खास करून शुभेच्छा आलेल्या अमरस्पोर्ट कास्ते संघाला योगेश दलवी, शिवम भोईर माटू आणि वैभव हलके यांच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मुलुंडवरनं शुभेच्छा दिलेल्या आहेत. राहुल हलके गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्या डीपमध्ये प्रोटेक्शन वाढले. राहुलचा चेंडू भिरकावून दिले आणि फलंदाज माघारी परतावा लागले. फलंदाजाला काय झेल टिपलाय अमोल दलवी पप्पू याच्या माध्यमातून हा झेल पूर्ण केलाय आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतं. विनोद याला बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू तर ताकद लागली नाही, टायमिंग झालं नव्हतं थोडं. आणि हा चेंडू आणि हा मैदानाचा विचार केला तर हा लांब चौकार, लांब बाउंड्रीज असलेला हा मैदान आहे आणि त्याच्यावर अप्रतिम झेल साजरा केला अमोल दलवी याने. अमोल दलवी 4 झालेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या षटकामध्ये फलंदाजीसाठी आलेत विलास, राहुल गोलंदाजी मार्ग सज्ज, धावसंख्या 20 वर स्थिरावली आहे. राहुल सज्ज होत आहेत. गोलंदाजीसाठी आता फलंदाज आहेत विलास. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. गुरुनाथ भोईर आहे डीप स्वीपर कव्हर मध्ये 1 धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान सुद्धा व्यक्त केलंय फलंदाज मनोज याने.
मनोजाला माहिती आहे तो जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धावांचा आलेख वाढताच पाहायला मिळेल. मनोज स्ट्राईकला येतात राहुलसाठी. इथे मात्र हा चेंडू आणि गगनचुंबी स्ट्राईक डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला, त्यावर स्टॅम्प लागला होता, मोहर लागली होती 6 धाव्यांची आणि या 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली होती 27. चौथं षटक मार्गस्थ राहुलसाठी. हा चेंडू थोडंसं खोलवट टप्प्याचा चेंडू हाताळण्यामध्ये अयशस्वी ठरलाय. धावसंख्या 27 वर पोहोचते. चांगला फटका मनोजच्या बॅटमधनं आता पाहायला मिळालाय. फुलटॉस चेंडूचा खरपूस जमाच्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळत असताना मनोज काय फटका एक्झिक्यूट केलाय. आमच्या कॅमेरामनला सलामी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम चांगली फलंदाजी मनोजच्या माध्यमातून. राहुल इथे मात्र अजून एक तडाखा. नानाशेठ आहेत आणि 2 धावा तर पलून पूर्ण केलेत. काय क्षेत्ररक्षण केले नानाशेठने. अप्रतिम अप्रतिम. दोनच धावा तर काय फटकेबाजी करतायत मनोज. संघाच्या 4 धावा जरूर वाचवल्यात आणि काय प्रयत्न केलाय नानाशेठ यांनी. अप्रतिम प्रयत्नात हा षटकार वाचवलाय असं म्हणायला हरकत नाही. राहुल थोडासा मागणा ठरतोय. इथे मात्र हा चेंडू एक निर्धाव चेंडू. अपील करतायत मात्र पंचांकडे. पंच कुठल्याही प्रकारचं दडपण घेत नाही कारण त्यांना माहिती आहे हा चेंडू लिगल आहे आणि या लिगल चेंडूची एक अजून सांगता होते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावर 29. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राहुल इथे मात्र एक अजून तडाखा षटकार. 4 षटक समाप्ती झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती चौदरपाडा संघाची 35-36 धावांचं आव्हान अमर स्पोर्ट्स कासनी संघासमोर ठेवलंय. चौदरपाडा संघाने काय फटकेबाजी. 2 षटकार ज्याच्या बॅटमधनं आलेल्या 18 धावा ज्यांनी जमा केल्या वैयक्तिक. मनोज याचे 2 तडाखे उत्तुंग तडाखे आपल्याला पाहायला मिळाले. यापुढील याच्यातून निघले सिने पानेल ती निघली ती काय निंबोली. आता त्यांना विचारा मला लक्षात नाही. आपण लॉट काय करता घरी जाता. 35 धावा जमा करण्यामध्ये यश आले. राहुल याचा हा चेंडू थोडस गती कमी होती. घरी नाही द्याल आपल्या घरी बनवली ना बोंडीला मटाटा बाबूला मारले. रुको रुको रुको. 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये अमर स्पोर्ट कासनी संघाला. चौदरपाडा संघाला विनंती आहे आपण चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चौदरपाडा संघ चला कृपया. जितक्या लवकर आपल्याला ही स्पर्धा दमन येथे संपवता येईल त्यानंतर आपल्याला इथनं 200 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या घरी आपल्या गावी जायचंय. तर जितक्या लवकरात लवकर आपण ही स्पर्धा समाप्त करू. ही स्पर्धेवर कोण नाव करेल हे पाहू आणि बाकीच्या टीम्स आपण सर्व आपल्या घरी आपल्या गावी आपण जाणार आहोत. लांबचा प्रवास आहे. आपण जितक्या लवकरात लवकर ही स्पर्धा समाप्त कराल या सर्वांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करू. पुढच्या टीमचं काय रे तुमच्या नक्की का बघ माहिती नाही आपल्याला. निंबोलीने कासने टॉस करून घ्या ॲडव्हान्स. फॉर्म लागले नाही. 2 एक ओव्हरची मॅच पण जिंकली जाईल. सदरपडा दोन्ही मॅच जिंकल्या म्हणून तर पोचल्या ना सेम क्वार्टरला. 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आहे.
चला पंचांना विनंती, आपण सुद्धा चला. फलंदाजीसाठी भगवान भोईर आणि शरद हालके येत आहेत. दोन षटकांचा विचार केला तर आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या अहमदपूर कास्ते संघाच्या गोलंदाजांनी. शेवटच्या षटकामध्ये 15 धावा जरूर आल्या, एक गडी बाद करण्यामध्ये यश आलं राहुलला, पण आता 15 धावा खर्च केल्या 2 षटकाच्या षटकामध्ये. आपल्याला पाहायला मिळालं ते वसूल केले मनोज याने. चांगली फटकेबाजी मनोजच्या माध्यमातून झाली, उशिरा झाली, पण मात्र एक सन्मानजनक एक फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचायचा प्रयत्न जरूर चौदरपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. चोवीस चेंडू 36 धावा असं आव्हान अहमद स्पोर्ट्स कासने संघाच्या समोर चौदरपाडा संघाने ठेवण्यात आलेलं आहे. फलंदाजीसाठी फलंदाज शरद हालके आणि भगवान भोईर. स्ट्राईकला शरद येत आहेत, नॉन स्ट्राईकला भगवान भोईर, स्ट्राईकला शरद हालके. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. विनोद येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक घेऊन येत आहेत विनोद. फलंदाजी शरद आणि भगवान भोईर ही जोडी. विनोद इथे मात्र पहिला चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. राहुलजी आणि नानूसुताजी हे जे खेळाडू आहेत यांना सुद्धा एका बाजूला घ्या. धन्यवाद. विनोद सज्ज होते शरद हालकेसाठी. इथे मात्र फटका गेलेत, गॅपमध्ये आहे की नाही, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण स्वतःच्या आणि संघाच्या धावांचं श्रीगणेश करतोय शरद हालके. विनोद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला शरद आहेत, स्ट्राईकला शरद होते, एक धाव पूर्ण केली. आता भगवान येत आहे स्ट्राईकवर. विनोद भगवानसाठी. इथे मात्र तडाखा आणि षटकार. काय फटका गेलाय, जितक्या राग खऱ्या अर्थाने या चेंडूवर व्यक्त केलाय भगवान याने. या षटकाराने स्वतःच्या धावांचा श्रीगणेश करतो. धावसंख्या 7 आकड्यामध्ये पोहोचते. चेंडू जसा आला बॅटच्या पट्ट्यामध्ये त्यावर स्टॅम्प लागला होता 6 धावांचा, आणि या षटकाराने आपलं खातं करतोय भगवान आणि आपला फॉर्म दाखवून देतोय. काय फटकेबाजी करतायत आणि पिसे संघ टाळ्या वाजून या षटकाराचा आनंद साजरा करतायत. धन्यवाद. इथे मात्र अजून एक तडाखा. कव्हरच्या रिझन मध्ये 2 टप्प्याच्या साईने चेंडू चौकारासाठी, आणि या चौकाराने धावसंख्या 11 वर पोहोचते. 11 लकी आकडा भगवान भोईर साहेब यांचा. 11. काय फटकेबाजी करतायत भगवान, राग काढतायत. ज्या झेल सोडल्या भगवान भोईर यांनी त्या झेलचा राग गोलंदाजावर काढत घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि भगवान भोईर यांचा लकी आकडा आहे 11. 11 त्या 11 मध्ये प्रवेश केली संघाने. इथे मात्र गोलवर टप्प्याचा चेंडू गेलून काढलाय मिड ऑनच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेसाठी. धावसंख्या 12 या आकड्यामध्ये पोहोचते. एकेरी दुहेरीवर भर देणं गरजेचं आहे. क्रिकेटचा ऑक्सिजन आहे
आणि ते घेणं जितकं जरुरी आहे, कारण दडपण दूर करायचं असलं एकेरी दुहेरीवर भर देणं गरजेचं असतं. शरद आलके आता स्ट्राईकवर आहेत. चौदरपाडा सज्ज होत आहेत शरदसाठी. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन करताना चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखाचा हाताळतात. पंच इशारा करताय आव्हांतर चेंडू, आव्हांतर धाव. धावसंख्या 1 निपटे सरसावले. धावसंख्या झाली ती 14. तेरा, माफ करा, 13 धावा झालेल्या आहेत. 13 धावा. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला. मातीची विकेट आहे. थोडंसं फलंदाजांना चाचपडतायत फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता. 13 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केलेत गोलंदाज विनोदने. चांगली फटकेबाजी भगवानजी भोईर यांच्या माध्यमातून एक षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. मागच्या सामन्याचे हिरो शरद आलके. अप्रतिम फटकेबाजी, काय षटकार चौकार त्यांनी मागच्या सामन्यामध्ये वसूल केले होते. तशीच फलंदाजी या सामन्यामध्ये करावी लागेल जर सामना विजयी करायचा असेल अमल स्पोर्ट कास्ते संघाला. तर 23 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 23 धावा जिंकायचं समीकरण. 18-23. गणेश दादा पाटील पिसेगावचे विस्फोटक फलंदाज समाजसेवक यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम गणेश दादा. त्यांच्या समवेत आपण पाहिलं चंदू पाटील आहेत, किशोर पाटील आहेत. वेलकम चंदूजी, किशोरजी. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू विलास आणि धावसंख्या आता 14 या आकड्यामध्ये पोहोचते. मधुकर पाटील, जयब, विनोद जाधव, अनिल पाटील यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम संपूर्ण पिसे संघ. नाना रोहिदास पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. इथे मात्र हा चेंडू फेकून दिलाय. काय फटका खेळलेत भगवान भोईर आणि रागाने फलंदाजी करतायत असं म्हणायला हरकत नाही. आणि या 7 धावेने धावसंख्या 20 या आकड्यामध्ये पोहोचते. 36 धावांचं आव्हान घेऊन पोहोचणारा हा संघ इथे मात्र 20 या आकड्यामध्ये पोहोचताना आतापर्यंत पाहायला मिळतो. काय फटकेबाजी, 2 षटकार भगवान भोईर यांच्या बॅटमधने आलेत. आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर भगवानजी भोईर. चौदरपाडा संघ इथे मात्र अडचणीमध्ये सापडलाय असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे विलासची, विनोदने तर 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विलासने सुद्धा तशी सुरुवात केलेली आहे. विलास सज्ज होत्यात पुन्हा भगवान भोईर यांच्यासाठी. भगवान सज्ज होत आहेत. इथे मात्र स्ट्राईट खेळून करतायत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल झालंय आणि 2 धावा सहज पळून पूर्ण काढतायत भगवान आणि शरद. ही जोडी चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. भगवान आणि शरदच्या माध्यमातून धावसंख्या 22 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाजी भगवानची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे मात्र हा चेंडू 8च्या पट्ट्यामध्ये आला नाही, मात्र 1 धाव पळून पूर्ण केली. चोरटी धाव. क्रिकेटचं ऑक्सिजन भगवान आणि शरद या जोडीच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. थोडंसं शांत क्रिकेट आहे. एकतर्फा मॅच, वन साइड मॅच म्हणायला हरकत नाही, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजी सुरू आहे. धावसंख्या 23. इथे मात्र शरद अजून एक निर्धाव चेंडू. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. धावसंख्या 23. भगवान काहीतरी कानमंत्र देतात, कारण ज्या अर्थाने ज्याप्रमाणे भगवान याने
ज्याप्रमाणे 2 षटकारांनी 1 चौकार वसूल केलेत त्या अर्थाने भगवान कानमंत्र देतात शरद याला. सोपान पाटील एक पिच हिटर बॅट्समन पिसेचा जे ऑलराऊंडर आहेत त्यांचं शुभ आगमन झालं. वेलकम. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलायत डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही, धोका पत्करला नाही भगवान याने. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 24. 12 धावांची आवश्यकता आहे अजूनही. सामना विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. सन्माननीय म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम. इथे मात्र अजून एक तडाखा, अजून एक बिग 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 षटकार. 3 षटकार भगवान याच्या बॅटमधनं आले आणि हा तडाखा पाहून मात्र सर्व अचंबित झालेत गोलंदाज. काय फटकेबाजी, काय फटकेबाजी सुरू आहे. दोन षटकं समाप्त झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 30. 12 चेंडू 6 धावींची आवश्यकता आहे अमर स्पोर्ट्स कास्ते संघाला. जे दोन झेल भगवान भोईर यांच्याकडनं जे ड्रॉप झाले होते त्याचा पूर्ण राग गोलंदाजावर काढलाय असं मला हरकत नाही. ज्याप्रमाणे जी फटकेबाजी आहे 3 षटकार भगवानच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 1 चौकार 3 षटकार. 7 चेंडू आणि 25 धावा जमा केल्यात भगवान याने वैयक्तिक. गोलंदाज शरदसाठी. इथे मात्र हा चेंडू चौकार. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नव्हता. इथे मात्र आता चौकाराने रोहिदाच्या गोलंदाजीवर प्रहार झालाय असं म्हणायला हरकत नाही. 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. क्वालिफाय साठीच म्हणावं लागेल कारण ज्याप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये 4 पारितोषिके टॉप 4 मध्ये जो जाईल त्याला 1 पारितोषिक लागू असेल. काय फटकेबाजी भगवान भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता 2 धावेंची आवश्यकता आहे. इथे मात्र अजून एक तडाखाबद्ध क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही. भगवान स्ट्राईक घेत आहेत. स्कोर लेवल झालेली आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक आहे. 10 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे अमर स्पोर्ट कास्ते संघाला विजयासाठी. संपूर्ण संघ आपण सर्व 17 गावचे सर्व संघ जर विचार केला तर आपण 200 किलोमीटर दूर आलेलो आहे. इथे मात्र हा चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये केलाय. चेंडू जाईल. विजयाचा फटकार आणि 1 धाव पूर्ण करतायत आणि विजय झाले अमर स्पोर्ट कास्ते संघ. अभिनंदन अभिनंदन अमर स्पोर्ट कास्ते. खूप चांगलं खेळ खऱ्या अर्थाने. एक नौका संघ आहे चौदरपाडा संघ पण काय खेळ दाखवलाय. सर्व संघांना प्रश्न विचारले. सर्व संघांच्या समोर आव्हान उभं केलंय ते म्हणजे चौदरपाडा संघाने. अभिनंदन अभिनंदन अमर स्पोर्ट कास्ते. हार्ड लक चौदरपाडा संघ. नौका संघ सुद्धा